आईला शिवगावकरांनी जिरीच बसवायची. हे गाईज, तर वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. तर स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आहे गणेश चतुर्थी. तर आता सकाळचे 9 वाजलेले आहेत. तुम्ही बघू शकता काहीच तयारी नाही झालेली अजून. इथं गणपती बसायचा आहे समोर. ही माझी मम्मी. तर आता चालला आहे मेडिकल उघडण्यासाठी. सकाळी 9 वाजले जवळजवळ. ती आपली गाडी तिथेला आज 1 वर्ष झालं आहे, जवळजवळ कालच 1 वर्ष झालं आहे. तर आता सध्या मेडिकलला आला आहे. आता मेडिकल आवरावं लागेल, मग थोड्या वेळाने गणपती आणायला जाईन. दुपारी 1-2 वाजता गणपती आणायला जाईन. तर आज गणपती बाप्पाचे आगमन पण आहे आणि त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील हे मुंबईसाठी जाणार आहे मराठा आरक्षणच्या लढ्यासाठी. तर आज आमच्या शहरातून ते शेवगाव शहरातून इथून जाणार आहेत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे सगळे JCB मनोज जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी लावले आहेत. तर फायनली आज गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि पूर्ण डेकोरेशन हे मी आणि मम्मीने केलं आहे गणपती बाप्पाचं. तर घरी पाणी आल्यामुळे गणपती बाप्पाचं पूर्ण डेकोरेशन काय झालं नाही, त्यामुळे थोडं डेकोरेशन झालं. राहिलेलं डेकोरेशन हे रात्री संध्याकाळी पूर्ण करणार. आईला शिवगावकरांनी जिरीच बसवायची. आता आरक्षण घेऊन तर तुम्ही मग घाटायचं नाही. जरी तुम्ही आता सगळेजण मुंबईला या आणि ज्यांना यायचं नाही त्यांनी मागची बाजू सांभाळा. आम्हाला त्रास दिला की तुम्हाला माहिती आहे काय करायचं. समस्त सकल मराठा समाज शेवगाव तालुका यांच्या वतीनं सर्वांचं मी स्वागत करतो. जरा ट्रॅफिक मुंबई करतो. मनोजदादांचा ताफा पुढे चाललाय मुंबईकडे. आगे कुछ करतो. चला समाज बांधव, चला खाली चला. स्टेजच्या खाली चला. स्टेजवर जास्त गर्दी करू नका. चला खाली.
तर फायनल तुम्ही बघू शकता रात्रीचे 1 वाजले आहेत तरी सुद्धा डेकोरेशन चालू होतं. आता कुठं सगळं डेकोरेशन झालं आहे. तर तुम्ही बघू शकता असा आहे आमचा ह्या वर्षीचा गणपती बाप्पा आणि हा मागच्या वर्षीचा गणपती बाप्पा. लाईट चालू करून दाखवतं कसं दिसतं सगळं. तर मित्रांनो डेकोरेशन कसं वाटलं हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.